त्या ठिकाणी पोलिसांनी असं आश्वासन दिले की आता पोलिसांनी ज्यांची नावं घेतलीत त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। आज लोकशाही पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीची लोक या ठिकाणी पुणे शहरामध्ये पैसे वाटतात आणि सर्वात पोलीस खात्याला माहिती नाही का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये 400 पट संपत्ती वाढवली आणि तोच पैसा आज निवडणुकीमध्ये काढलेला आहे। याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं होतं। पोलिसांनी आश्वासन दिले की आमचं सर्व पथकं ही पुणे शहरामध्ये कार्यरत होतात। तुम्हाला जर कार्यकर्ते असतात नाही दिसली तर तुम्ही परत आमच्या इथे येऊन बसा, आमची काही म्हणणं नाही। मी कधीच पोलीस खाते आणि भाजपवर समाधानी नाही, पण आता आजूबाजूचे कार्यकर्ते त्यांचं लय प्रेशर असतो म्हणून मी तात्पुरता पोलिसांच्या माहिती असताना सुद्धा इतका प्रचंड प्रमाणामध्ये पैसा दिवसा ढवळ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध म्हणून मी बसलो होतो आणि म्हणून आता पोलिसांनी आश्वासन दिले। शेवटी आश्वासन ऐकावंच लागतं आणि मग त्यांनी मला दिलं की पुणे शहरामध्ये आम्ही सगळी लोक कार्यरत करतो आणि नाही झाली तर परत तुम्ही येऊन बसा। आंदोलन स्थगिती नाही झालं, थांबलं नाही। जर त्यांना मला परत पैसे वाटताना दिसले तर मी कमिशनर ऑफिस पुढे जाऊन बसणार। पोलिसांनी म्हटले संबंधितांवर कारवाई करतो आणि आमची पथकं ही पुणे शहरामध्ये कार्यरत करतो आणि मग याच्या पुढे तुम्हाला कोण पैसे वाटताना दिसलं तर आमच्याकडे तक्रार करा, आम्ही डायरेक्ट ऍक्शन घेऊ। आता छान आपलं मोबाईलवर त्याची सगळ्या क्लिपा त्यांना दिलेल्या आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईलच्या क्लिपा घ्या। भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक आमदार पालकमंत्री सर्वात पैसे पुण्यात वाटतात। आता नितीन कदम नावं देतात पण क्लिपा बी दिल्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटताना मला फोन येतात, या 500च्या नोटा त्यांच्या आता दिल्या। अरे चोर पक्ष ते चोरांचे पैसे ते चोरच बोलणार आहेत। आयुक्तांनी स्पष्ट सांगितले तुम्ही पुरावे देऊ शकला नाही म्हणून गुन्हा दाखल होत। तुम्ही अहो आयुक्त आणि हे गृह खात्याच्या वाकलेले आहेत सगळे आणि त्यामुळे ते काही उत्तर देऊ शकतात, पण मी जनतेच्या न्यायालयात दाद मागणारा कार्यकर्ता आहे। भाजपचे लोक तुमच्या विरोधात तक्रार देत होते, तुम्ही नाटक करता म्हणजे स्वराच्या उलट्या बंबा क्लिपा अजिबात नाही। पैशाची पाकिटे तुम्ही आणलेली आहेत, ती पाकिटे सुद्धा तुम्ही बनवलेली आहेत असं ते म्हणतायत। आता क्लिपा तुम्हाला देतो ना, घ्या कोणाला पाहिजे ते क्लिपा देतो ना। सगळ्याच भागात सर्वात पुणे शहरात पैसे वाटतात। हुकुमशाही पोलिसांच्या मदतीला घेऊन हे पैसे वाटतात। तर मी काँग्रेसची आमदार आहे म्हणून माझं चेकिंग सुरू आहे। गाडी घे पाहिजे फक्त मी काँग्रेसची आमदार आहे म्हणून माझं चेकिंग गाडी घे पाहिजे।